शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश जयस्वाल, अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी 1995चा कृषी पदविकाधारक आहे. मनोहर खाके सर नेहमी सांगतात, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पिकांवर फार मोठे विपरीत परिणाम होतात आणि त्यासाठी त्यांचा एअर इरिगेशन हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरे अजून असे की खाके सर म्हणतात, वाळवी हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि निसर्गाचा बॅलेन्स करण्याचे आणि जमिनीतील जेही डेड मॅटर आहे, झाडांचे अवशेष, पालापाचोळा यांना कंपोस्ट करून उत्तम खत तयार करण्याचा एक कारखाना, जैविक कारखाना आपण त्यांना वाळवीला म्हणू शकतो. हे बघू शकता आपण, वाळवीने ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामाचा असर इथे नारळाच्या झाडावर झाला आहे. त्याचा उपचार म्हणून वाळवीने एक प्रकारचे याला एक कोटिंग तयार केले आहे आणि हे नारळाच्या झाडाला बघा, हे वाळवीने किती मस्त कोटिंग केलं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वाईट परिणामापासून वाचण्यासाठी ह्या झाडाचं सुरक्षा कवच या वाळवीने तयार केलं आहे. बऱ्याच जणांना वाटेल की ह्या झाडाला वाळवी लागलेली आहे, पण तसे मुळीच नाही. सगळ्यांना माहीतच आहे आता की वाळवी कोणतेही जिवंत अवशेष खात नाही, कोणतेही झाडाचे जिवंत अवशेष त्याला इजा करत नाही. वाळवीचं हे महान कार्य आहे. वाळवी ह्या ग्लोबल वॉर्मिंगपासून या नारळाच्या झाडाला वाचण्यासाठी पूर्णतः मदत करत आहे, निसर्गाचा समतोल राखत आहे. हे बघू शकता आपण, वाळवीने ह्या झाडाला पूर्ण कोटिंग केलं आहे आणि त्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. हा आज 21 जानेवारी असून तेवढा उन्हाळा अजून चालू पण झालेला नाही खास, तरी पण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपल्याला आजपासून दिसत आहे. आपण बघू शकता, हे बघा, वाळवीने किती मस्त ह्या नारळाच्या झाडाला सुरक्षा कवच बनवून त्याला जीवनदान देण्याचं कार्य करत आहे. धन्यवाद.